Hello students, welcome once again. Students, in the previous video we had taken the extract of the lesson number 1.3, the call of the soil, a scent of rice, written by Venkateshwaran Iyer. We had seen 12 marks extract of this lesson. Now see the second extract. See the page number 28. The extract is start from I decided to give it one last try and spoke to Baban's father and some other elders. To last line, he claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. तर विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12 मार्काचा एक एक्स्ट्रॅक्ट या लेसनवर पाहिलेला आहे. आज आपण या लेसनवरचाच आणखीन एक एक्स्ट्रॅक्ट एक्झाम्पल म्हणून पाहणार आहोत. या 12 मार्काच्या एक्स्ट्रॅक्टवरील क्वेश्चन्स पहा. Question: Read the extract and complete the activities given below. Activity first: Global understanding. Complete the web giving the reasons for not growing Kasbai variety of rice. It has 2 marks. We have to complete the table. We have to complete the web. Activity 2: Complex factual. It has 2 marks. Activity 3: Analysis. The writer felt he had wasted his time with the agriculture officer. Guess its reasons. It has 2 marks. Activity 4: Personal response. Give your observation about using Desi local variety in the fields of your area. It has 2 marks. Activity 5th: Language study. After many meaningful conversations, they mentioned the name of Kasbai. It has 2 marks. Make compound sentence. Second sentence: a visit to the agriculture officer was enlightening. Make exclamatory sentence. Activity 6: Vocabulary. Fill in the blank spaces with suitable letters to make meaningful word. It has 2 marks. Now see the first activity. First, read the given extract carefully so that you can write the answers easily. विद्यार्थ्यांनो, आधी दिलेला पॅसेज हा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर ॲक्टिव्हिटीज वाचा दिलेल्या आणि त्यानंतर तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीज सोडवण्याचा प्रयत्न करा. तर अशा 12 मार्काची ही ॲक्टिव्हिटी आहे. 12 मार्काचा हा एक्स्ट्रॅक्ट आहे. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी आपण पाहूयात. ग्लोबल अंडरस्टँडिंग ॲक्टिव्हिटी फर्स्ट. Complete the web giving the reasons for not growing Kasbai variety of rice. तर या ठिकाणी एक वेब दिलेली आहे आणि ती वेब आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर या वेबमध्ये रिझन्स लिहायचे, कारण लिहायचं आहे. कशाचं? फॉर नॉट ग्रोईंग कसबाई व्हरायटी ऑफ राईस. कसबाई हा राईस पिकवला जात नव्हता, तो वाढवला जात नव्हता. कारण
तर त्याचं कारण तुम्ही जर पॅसेज वाचला तर तुम्हाला पटकन याचं ॲन्सर मिळून जाईल. पेज नंबर 28वर आपण पॅसेज घेतलेला आहे आय डिसायडेडपासून. तर सेकंड पॅसेजमध्ये कसबाई का घेतला जात नव्हता, कसबाई राईस हा का घेतला जात नव्हता याची कारणं या ठिकाणी दिलेली आहेत. सी द आन्सर. We have to complete the web here. कसबाई. तर कसबाई या ठिकाणी त्या पॅसेजमध्ये दिलेला आहे. कसबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन्ड राईस व्हरायटी which has a distinct aroma though much milder than basmati. It's a long duration crop. तर फर्स्ट वेबमध्ये या फर्स्ट बॉक्समध्ये आपण लिहू शकतोय लॉंग ड्युरेशन क्रॉप. And most of the older people remembered growing it years ago. But they all shook their heads and asked them about the seeds, told me that it had disappeared. तर आणखीन एक कॉलममध्ये आपण कारण लिहू शकतोय डिसॅपियर्ड फ्रॉम फार्म्स. त्यानंतर आणखीन आपण एक कारण लिहू शकतोय ऑल ॲक्सेप्टेड हायब्रिड व्हरायटी. नो मार्केट ॲज इट इज अनफॅमिलियर. हे पुढच्या पॅसेजमध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे त्या मार्केटमध्ये कुणालाही कसबाईबद्दल माहिती नव्हतं. नाव सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. देहू हंडा. तर देहू हंडा हे कसे आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. सी द पेज नंबर 29. सेकंड पॅरेग्राफ. सो व्हेन आय इन दॅन्युरी बबन अँड आय स्टार्टेड. त्या पॅसेजमध्ये तुम्हाला देहू हंडाचं वर्णन मिळून जाईल. सी द आन्सर. देहू हंडा कसे होते. अ ग्रेइंग ओल्ड मॅन. त्या ठिकाणी उत्तर आहे, तुम्ही पॅसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. अ ग्रेइंग ओल्ड मॅन. सेकंड, एक्स सरपंच ऑफ द विलेज. ते त्या खेड्याचे माजी सरपंच होते. नंबर 3, रिच पर्सन हॅविंग एकर्स ऑफ लँड, अ ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली. आणि नंबर 4, लॉन्स फॉर व्हरायटी ऑफ राईस, कसबाई. Then see the activity 3A3 analysis. The writer felt he had wasted his time with the agriculture officer. Guess its reason. It has 2 marks. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 मार्काची आहे. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. रायटरला असं वाटतं की आपण ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसरबरोबर जी काही चर्चा केली ती वेस्ट ऑफ टाईम, आपण वेळ त्या ठिकाणी आपला वाया गेला. त्याचं कारण काय. तर त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. सी द आन्सर. The agricultural officer had not even heard of कसबाई rice variety. तर याचं ॲन्सर तुम्हाला पेज नंबर 28वर लास्ट पॅरेग्राफ त्यामध्ये लाईन नंबर 4 तिथं ॲन्सर तुम्हाला मिळेल. अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर was enlightening. He had not even heard of this rice variety. He said the villagers were taking me for a ride and there was no rice by this name. He rattled off the names and number of hybrids, even offered to give me some of them free of cost for a trial. Cursing myself. तर या ठिकाणी लेखक म्हणतात बघा, cursing myself for wasting time with him, I moved on to the next destination. तर लेखक म्हणतायत की या ठिकाणी माझा वेळ वाया गेला. तर का म्हणतायत, तर त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, ते आपण लिहितोय. द ॲग्रिकल्चर ऑफिसर हॅड नॉट इवन हर्ड ऑफ कसबाई राईस व्हरायटी. ही टोल्ड नेम्स ऑफ अ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड्स अँड आस्क्ड टू गो फॉर इट.
he was ready to give some of the hybrid variety free of cost for a trial. Seeing this, the writer felt he had wasted his time with the agriculture officer. Now see the activity 4. Personal response. हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन. गिव्ह युअर ऑब्झर्वेशन अबाउट यूजिंग देसी लोकल व्हरायटी इन द फील्ड्स ऑफ युअर एरिया. तर तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये देसी लोकल व्हरायटी म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते का, याचं तुमचं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. तर हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असल्यामुळे तुम्ही त्याचं उत्तर तुमच्या मनाने लिहू शकताय. यू कॅन एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज. सी द आन्सर. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी 5 झालं आहे, पण त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी 4 करा आणि मग उत्तर लिहा. ॲज पर माय ऑब्झर्वेशन्स, द फार्मर्स इन माय एरिया डू नॉट यूज द लोकल देसी व्हरायटी in their fields. They like to sow only the hybrid variety of crops. They do not have time for time consuming variety. They also want big production of crops, so they do not go for local desi variety of crops. Now see the next activity. Activity 5th, language study. First sentence. After many meaningful conversations, they mentioned the name of Kasbai. Make compound sentence. दिलेलं वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्याचं आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. कंपाऊंड म्हणजे ते वाक्य आपल्याला अँडने जोडावं लागेल. दोन आपल्याला मेन वाक्य त्या ठिकाणी बनवायचे आहेत. सी द आन्सर. They did many meaningful conversations and mentioned the name of Kasbai. They did many meaningful conversations and mentioned the name of Kasbai. Second sentence. A visit to the agriculture officer was enlightening. Make exclamatory sentence. याचा आपल्याला उद्गारवाचक वाक्य बनवायचं आहे. See the answer. जेव्हा या ठिकाणी आर्टिकल्स कोणतंही या वाक्यात वापरलेलं नसतं त्यावेळेस ते वाक्य हाऊने स्टार्ट करावं लागतं. सी द आन्सर. हाऊ एनलाइटनिंग अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज. हाऊ एनलाइटनिंग अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज अँड गिव्ह एक्सक्लेमेटरी मार्क. लास्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी 6, vocabulary. Fill in the blank spaces with suitable letters to make meaningful word. या ठिकाणी काही वर्ड आपल्याला दिलेले आहेत आणि त्यामध्ये काही ब्लँक स्पेसेस दिलेले आहेत. तर ते ब्लँक स्पेसेसमध्ये लेटर्स आपल्याला टाकायचे आहेत आणि ते सुटेबल लेटर्स त्यामध्ये भरायचे आहेत जेणेकरून त्याचं मिनिंगफुल वर्ड बनेल. फर्स्ट ARO-A, तर त्याचं ॲन्सर येईल अरोमा. AROMA. सेकंड ॲन्सर असेल ऑफिसर. नंबर 3 हायब्रिड अँड नंबर 4 एरिया. Students, here we have completed the 12 marks extract of the lesson 1.3, the call of the soil, a scent of rice. Read the given extract and its answers carefully and write down in your notebook. Complete it in your notebook. Okay, thank you.